गिरीश गायकवाड यांच्याकडे गिरीश गायकवाड सध्या अशोक चव्हाण यांच्या सोबत आहेत। गिरीश, अशोक चव्हाण आता कुठे आहेत आणि किती वेळामध्ये आता ते भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत? नक्कीच अशोक चव्हाण निखिलाजी आता सध्या छेडा सदन या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी त्यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये आपण पाहतोय की असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहे। थेट दृश्य आपण दाखवतोय। हीच ती कॅबिनेट ज्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातले जे पदाधिकारी नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अर्धे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आतमध्ये आहेत आणि आतमध्ये या सगळ्या नेत्यांची बैठक सुरू आहे। कुणाकुणाला कोणकोणती पदं दिली जाणार आहेत याबद्दलची जी चर्चा आहे ती आतमध्ये झडत असल्याची माहिती आहे। आपल्या नेत्यावरती विश्वास ठेवून हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते नांदेडहून थेट मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज सकाळपासूनच छेडा सदन या ठिकाणी आहे। ज्यावेळी अशोक चव्हाण छेडा सदनला पोहोचले त्याचवेळी त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्या नावानं घोषणाबाजी सुद्धा केली, त्यांचा आशीर्वादही केला आणि साहेब जिथे असतील तिथेच आम्ही सुद्धा असू आणि एक वेगळी ताकद आता दिसेल असं सुद्धा मत जे आहे ते या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे। 8 विधानसभेच्या जागा आहे, एक लोकसभेची जागा आहे, ही भाजपला जाईल असा सुद्धा विश्वास ते व्यक्त करतायत आणि आता नेमकी बैठक सुरू आहे। ही बैठक 12:30 वाजेपर्यंत संपेल। यानंतर अशोक चव्हाण जे आहेत ते भाजप कार्यालय जे इथून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। प्रदेश कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे आणि आज आपल्या आयुष्याचं एक नवीन पर्व सुरू होत आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पूर्णपणे कॉन्फिडंट आहेत आणि पूर्णपणे विश्वास आहे की भाजपमध्ये गेल्यानंतर एक वेगळी रणनीती त्या ठिकाणी खेळली जाईल, नवीन खेळा होईल असं सुद्धा ते म्हणतात। त्यामुळे येणारा लोकसभा निवडणूक जी आहे आणि विधानसभा निवडणूक आहे यावर किती परिणाम होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निखिलाजी, नक्कीच गिरीश।